गुड इव्हनिंग सगळ्यांना. आणि मी ना आत्ताच व्हिडिओ शूट करते आणि आत्ताच अपलोड करणार आहे. तर जे काही मी सांगते ना, कधी ना कधी कुठं ना कुठं तुम्हाला एक तरी शब्द, त्याचा एक तरी माझं वाक्य तुम्हाला कामाला येणार आहे. तर ते ना तुम्ही अगदी मनापासून ऐका. आता मला माहिती ह्याच्यामध्ये सगळेजण ना खूप म्हणजे चांगला पण विचार करतील आणि वाईट पण विचार करतील. पण माझ्या आयुष्यात जे झालं आहे ना, ते कोणाच्या आयुष्यात किंवा मग सावध राहतील याच्यासाठी मी सगळ्यांना सांगते की ते एखाद्या गोष्टीपासून आहे ना तुम्ही सावध राहायला पाहिजे. जसं की मी चूक केली की तुम्ही नका करू. खूप घोड चूक झाली माझ्याकडून ती, आणि आज माझ्या ती जीवावर बेतलेली आहे चूक. खूप जास्त त्रास होतो मला त्या गोष्टीचा. तरी पण मी ह्या फोटोत तुम्हाला खूप दिसत असेल, माझ्या अंगावर तुम्हाला थोडंफार सोनं पण दिसत असेल. पण जी माझी परिस्थिती ना आहे ना, आज माझ्यावर खोटं घालत नव्हती. एक काळ असा होता की मी माझ्या बोटात आहे ना 5-5 अंगठ्या होत्या आणि अंगावर एवढं सोनं होतं की खूप जास्त सोनं होतं आणि आत्ता माझ्याकडं ते काहीच सोनं नाही आहे. आणि जे माझ्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ना, ते पण पूर्ण गेलेलं आहे. ते माझ्याकडून आहे ना फक्त एकच चूक झाली की मी आहे ना गाडी घेऊन एक जणाला गाडी घेतली आणि ती माझ्या नावावरती घेऊन दिली मी त्यांना गाडी. आणि ते थोड्या दिवसात 4-5 EMI भरल्यानंतर ते एक्सपायर झाले. ते एक्सपायर झाल्यानंतर आहे ना ती गाडी माझ्या अंगावरती पडली. ती गाडी घेऊन मी ह्याला पण गेले होते, शोरूमला पण गेले. पण ते म्हटले की नाही मॅडम, तुम्हाला 1.25 लाख रुपये भरायला लागतील. 5 महिन्यात 1.25 लाख रुपये दंड तुम्हाला शक्य नव्हता. पण मी खूप घोड चूक केली होती की माझ्याच्याने त्या गाडीचे EMI भरणं होत नव्हते. तरी पण मी ती गाडी घेतली. आणि खरं सांगते की कोणीही कोणाला गाडी घेऊ देऊ नका, काही असू द्या. तुमच्याच्याने जर त्याचा EMI क्लोज होत असेल तरच तुम्ही ती गोष्ट करा. मी ती EMIवर घेतली होती गाडी आणि माझ्या नावावरती मी त्यांना घेऊन दिली होती. मला त्या गाडीची कुठंही कसलीही गरज नव्हती. फक्त माणुसकीच्या नात्याने मी त्यांना गाडी घेऊन दिली होती ती माझ्या नावावर. आणि आता जास्त एवढा त्रास होतो ना मला त्या काही गोष्टीचा की मी त्यांना गाडी घेऊन दिली, ह्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. त्या गाडीचे EMI फिटले नाही आणि त्या गाडीचे EMI क्लोज करण्यासाठी परत दुसरी एकदा घोडचूक केली. खरंच खूप जास्त घोडचूक केली. आणि माझ्या इतकी मूर्ख फक्त मीच असेल की एक चूक क्लोज करण्यासाठी दुसरी घोडचूक केली. आणि परत क्रेडिट कार्ड घेतले. एक क्रेडिट कार्ड घेतलं, दुसरं क्रेडिट कार्ड घेतलं आणि त्या क्रेडिट कार्डवरून गाडीचे EMI क्लोज करत बसले मी. आणि परत क्रेडिट कार्ड क्लोज करण्यासाठी मला पर्याय नव्हता. परत मी अंगावरचं सगळं सोनं मोडलं आणि ते सगळे क्रेडिट कार्ड क्लोज केले. तरी पण आणखीन गाडी जशी आहे तशी तिचे EMI चालू आहेत. आणखीन 4 वर्ष तिचे EMI चालू आहेत. आणि माझ्याच्याने ते भरणं शक्य नाही. अक्षरशः आत्महत्या करण्यापर्यंत वेळ गेलेली आहे आज माझी, फक्त माझ्या एका घोडचुकीमुळं. खूप जास्त त्रास होतो आहे मला त्या गोष्टीचा. पण नाविलाज आहे. तर ही गोष्ट ना तुम्ही करू नका तुमच्या आयुष्यात. ना जर तुमच्याच्याने शक्य असेल EMI भरणं कुठल्याही गोष्टीचं, कितीही जवळतल्या जवळतला माणूस असू द्या, कितीही जवळचा माणूस असू द्या, त्याला तुम्ही EMIवरती कुठलीही गोष्ट घेऊनच देऊ नका. तुमच्याच्याने शक्य असेल आणि तुमच्याच्याने तुमच्यासाठी घेताय आणि तुम्हीच तिचे EMI भरणार आहात तरच तुम्ही त्याला गोष्ट घेऊन द्या. नाहीतर त्याच्या विश्वासावरती तुम्ही ती गोष्ट घेऊ देऊ नका. खरंच खूप जास्त त्रास होतो आहे मला आज माझ्या ह्या घोडचुकीमुळं. मी खूप हसत खेळत राहणारी मुलगी, आज खूप जास्त त्रास होतो आहे मला त्या फक्त एका चुकीमुळं. तर तुम्ही अशी घोडचूक करू नका. आणि इथपर्यंत व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.